नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील खूप मोठं नाव आहे बैलगाडा शर्यत क्षेत्रात बकासूर आणि सप्तहिंद केसरी भारत हे दोन टॉपचे नंदी आहेत. परंतु काही कारणास्तव आपल्याला बघितलं तुम्ही खूप म्हणजे जेव्हापासून बैलगाडा शर्यत चालू झालेलं आहे तेव्हापासून सगळ्या महाराष्ट्राची एकच विनंती आहे की बकासूर आणि सप्तहिंद केसरी भारत, उत्तम शेट गवळी, किरणप्पा कालगाव शालगावकरांचा जो भारत आहे तो आणि बकासूर मैदानामध्ये कधी दिसेल आपल्याला. कारण की तुम्हाला माहितीच आहे दोन्हीही नंदींचे इतिहास खूप मोठे आहेत. आता तुम्ही बघितलं बकासूरपेक्षा आपला भारत जो आहे तो खूप मोठा आहे वयाने आणि त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. खूप खूप इतिहास करून ठेवला या वाघाने. असा हा सप्तहिंद केसरी भारत. या बैलाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रानं बघितला आहे. मी ज्यावेळेस पुशेगावचा फर्स्ट टाईममध्ये गेलेलो मैदान बघायला, त्या मैदानामध्ये सोनारपाड्याचा सोन्याने बकासूर होता आणि भारत आणि बाजी होता. एवढं मला काय समजत नव्हतं. परंतु मी त्या ठिकाणी गेलो. सेमीफायनल सगळे झालेले होते. परंतु फायनल जो आहे तो दुसऱ्या दिवशी घेण्यात आलेला होता. तुम्ही बघितलं पुशेगावचा फायनल तुम्ही जरूर बघा. त्या ठिकाणी भारत आणि बाजीनं एक नंबर केलेला होता. परंतु काय झालं, तिथं गाडी जी आहे ती तासाला ती लॉबी टचला काहीतरी झालेले निकाल, त्याच्यामुळे लॉबीला निकाल नव्हता का तासात गाडी गेली होती, असं काहीतरी झालेलं होतं. परंतु तिथं भारत आणि बाजीनं एक नंबरचं मानकरी झाले होते. परंतु गाडी जी आहे ती फॉल देण्यात आलेली होती आणि बकासूरची सोनारपाड्याची सोन्याची गाडी जी आहे ती सरळ आलेली होती. त्याच्यामुळे त्या गाडीला निकाल हा देण्यात आलेला होता. परंतु असो, शेवटी सप्तहिंद केसरी भारत सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरा भारत सगळ्या महाराष्ट्रानं तेव्हाच बघितला ज्यावेळेस वडकीचं मैदान होतं, भारत केसरीचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये त्या भारतने दाखवलं आणि सदाभाऊ मास्तर रेठरेकरांच्या महिव्यानं दाखवलं की कसं पळायचं असतं. 3 पायावरती पळलाय हा सप्तहिंद केसरी भारत. पायाला लागलं, पायाच्या नखीतून रक्त येत होतं, तरीही तो पळाला, मालकासाठी पळाला, मालकाच्या नावासाठी पळाला. हा सप्तहिंद केसरी भारत. सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला बघायचे भारत आणि बकासूरची जोडी. कारण की खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं सगळे मी याच्यावर अगोदर सुद्धा व्हिडिओ बनवले होते, परंतु नाही काय काय होतंय काय कळेना, आपल्या व्हिडिओला यश मिळणं झालंय का काय. कारण की तुम्हाला माहिती आहे आपले एक सगळ्या महाराष्ट्राला एक सांगणं आहे की आपण एकजूट होऊया, ही जोडी एकत्र आणूया. कारण की दोघांचेही इतिहास खूप मोठे आहेत. आता तुम्ही आप्पांची मुलाखत झालेली होती किरण आप्पांची, त्यामध्ये त्यांनी सांगितलं सुद्धा होतं भारत आणि बकासूर लवकरच पळणार आहे. आणि उत्तम शेट गवळी यांची सुद्धा मुलाखत झालेली होती, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जोडी प्रेक्षकांच्या साठी लवकर पळेल, परंतु कधी पळेल काय समजेना. परंतु मामांची सुद्धा मुलाखत घेतलेली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की हां आम्ही लवकरच भारत सोबत पळणार आहे, परंतु कधी लवकर पाळायला पाहिजे. कारण की भारतचं आता वय होत चाललेलं आहे. किरण आप्पांनी सांगितलेलं आहे एवढं 4-5 महिन्याचं, म्हणजेच एवढा उन्हाळाच आपल्याला भारत दिसणार आहे. परत न भारतला थांबवणार आहेत. खूप मनामध्ये वाईट वाटतंय की एवढा मोठा आपला बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक सप्तहिंद केसरी भारत, परंतु भारत आणि बकासूर ही जोडी अजून सुद्धा पळणार. एवढी सगळ्या नंदींसोबत बकासूर पळालाय, फक्त त्याच्यासोबतच राहिलाय. रायफल 81-81 सोबत राहिलाय. खरंच वाईट वाटते मला, खरंच बेकार वाटते. कारण की एवढे टॉपचे नंदी मालकांनी कुठेतरी एक विचार करा. दोघांचाही एक आमच्यासाठी, एक माझ्यासाठी विचार करा, प्रेक्षकांसाठी करा, भारत फॅनसाठी प्रयत्न करूया आपण. सगळ्यांनी एकजूट होऊया. कारण की काय हो भारतचं आता थोडंसं आपल्या आप्पांनी सांगितलेलंच आहे की भारत आता वय झाले, आम्हाला पण माहिती आहे. आता थोडंसं आम्ही एवढंसं उन्हाळा तेवढा पळवणार आहे, नंतर आम्ही भारतला थांबवणार आहे. बघा भारत काय इतिहास करून ठेवला या वाघाने. वडकीच्या मैदानामध्येच बघितलंय तुम्ही या नंदीचा पळ. तिथूनच खरा भारत सगळ्यांना समजला. अगोदरचा भारत सगळ्या महाराष्ट्राला जुन्या जाणत्या लोकांना माहिती आहे, परंतु जी जुने लोक आहेत त्यांना भारतचा इतिहास खरंच कुणाला माहीत नसेल. तुम्ही वडकीचं मैदान बघा, भारत केसरीचं मैदान. त्या मैदानामध्ये सेमीफायनल सुट्टा काढलेला आहे त्याने. 3 पायावरती पळाला. फायनलला काय गाडी पळालेली नव्हती, नाहीतर जर पळाली असती तर त्या ठिकाणी 1 नंबर हा मिळवलाच असता. परंतु असो, शेवटी एक एक राहूनच गेलं मनामध्ये. एक मनामध्ये माझी इच्छा तेवढीच आहे भारत. मला खूप लोक फोन करतात, खूप कमेंट्स करतात, दादा भारत बकासूर जोडी कधी पळणार आहे एवढं विचारा. शेवटी कसं होतं, आता दोन्ही मालकांची मुलाखत घ्यायचा प्रयत्न करतोय, पण शेवटी काय होतंय कुठेतरी अपयश आपल्याला येतंय. घेऊया बकासूरच्या गोठ्यावरती, आज नाही उद्या जाऊयाच. आप्पांच्या दावणीवरती सुद्धा मी जाणार आहे. परंतु काय होते, थोडीशी माझे बी मागं थोडीशी कामं असतात, त्या कामातून वेळ काढून मी तुमच्यासाठी जाईन, प्रेक्षकांसाठी जाईन.
भारत बकासूर जोडी आणि रायफल 81-81 बकासूर सोबत सुद्धा पळावा, सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. त्याचे सुद्धा खूप सारे फॅन्स आहेत माझ्या फॅमिलीमध्ये, यूट्यूब फॅमिलीमध्ये. त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की राव बकासूर आणि रायफल सुद्धा अजून पाळलेले नाहीत एकत्र. पाळलेले असतील का नाही मला माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. पण तो सगळ्या लोकांची इच्छा आहे. खरंच तो सुद्धा नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 1 BHK फॅटचा मानकरी आहे. रायफल 81-81 तो सुद्धा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्याचा इतिहास. कासेगावच्या मैदानामध्ये त्यानं आणि कळंबीच्या शंभूनं दाखवले की काय कशा पद्धतीनं पळायचं असतं. परंतु असो, एक माझी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. जर मी काय सांगू शकत नाही माणसाचं कधी काय होईल काय सांगू शकत नाही. फक्त एक माझी तरी इच्छा अशी आहे की भारत बकासूर जोडी पळायली पाहिजे आणि बकासूर रायफल 81-81 ही जोडी पळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.